आपण आता नेक्स्ट पाहू मित्रांनो, पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग पाहू आपण आता. जसं मी तुम्हाला बोललोय 4 चॅप्टर आपले टार्गेट आहेत, त्याच्यातलं आपण आता पुढचं चॅप्टर घेऊ, पेपर कटिंग आणि काय पेपर फोल्डिंग. ठीक आहे, नाव टाका आता पेपर कटिंग पेपर फोल्डिंग सर्वांनी. जसं मिरर इमेज आहे, वॉटर इमेज आहे, आणि हां ज्याला मिरर इमेज वॉटर इमेज आला त्यालाच पेपर कटिंग पेपर फोल्डिंग येतो, आणि हे एकमेकांशी कोरिलेटेड आहे, बघायला भेटणार आहेत तुम्हाला. पाहू आपण लगेच आपण विदाउट वेस्टिंग अवर टाइम. बघा आता पेपर कटिंग आणि काय पेपर फोल्डिंग. आता पेपर कटिंग पेपर फोल्डिंगमध्ये नेमकं सर्वात पहिलं जे पाहणार आहोत पेपर कटिंग. प्लेन पेपर आहे, त्या प्लेन पेपरची काय केली जाते, घडी घातली जाते. पहिली घडी, मग नंतर त्याची दुसरी घडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100%, 100%चा 50% झाला, 50%चा काय झाला 25% झाला, आणि मध्ये कुठेतरी काप दिला. सो त्याला ओपन केल्यानंतर ते कसं दिसेल आपल्याला विचारलं आता. बघा आता डायग्राममध्ये मी इथं डायग्राम काढतो. आता हा पूर्ण पेपर प्लेन आहे आपला, क्लिअर आहे, सर्व पेपर प्लेन आहे. मग आता याला काय केलं, फोल्ड केला, आणि बघा फोल्ड कुठल्या साईडला केला, खालच्या भागाला. म्हणजे 100% होता, त्याचा काय झाला आता 50% झाला. आता 50% झाल्यानंतर त्याला काय केलं, अजून इथून काय केला, फोल्ड केला. बघा म्हणजे आता हा भाग किती झाला, फक्त एवढाच झाला, म्हणजे काय झाला 25% झाला. आता हे सर्व केल्यानंतर काप कुठे दिलाय, बघा या साईडला काप दिलाय. आता हे काप दिल्यानंतर ही डायग्राम ह्या 4 ऑप्शनपैकी कशी दिसेल असं विचारलं जातं. मग सर्वात पहिले काय होतं, सर्वात शेवटची जी घडी आहे ती काय होते, ती सर्वात इकडे ओपन होते. आता ही झाली, आता वरती जाईल ना. बघा आता ही लेफ्ट साईड, बघा लेफ्ट साईड बिकम्स काय होईल, राईट साईड झाली, आणि बॉटम बिकम्स काय होईल, टॉप होईल. बघा हे झालं मिरर इमेज, आणि हे काय झालं वॉटर इमेज. समजलं, म्हणून तुम्हाला काय ते का शिकवलं, मिरर इमेज वॉटर इमेज, की हे दोघं चॅप्टर याच्यावर डिपेंड आहेत म्हणून ते शिकवलं. क्लिअर, अशा पद्धतीने. आता बघा जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, क्लिअर करतो मी. बघा हा छोटासा पार्ट आहे. आता याला बघा ऑप्शनमध्ये कसं दिसेल, पहिलं ऑप्शन तर येणार नाही, बरोबर, पहिलं ऑप्शन गेलं. याच्यात जर पाहिलं हे एक ऑप्शन आहे आपलं, 4 थोडी बनणार आहेत. हे जर इथं राहिला असता तुमचा काप, सो ऑब्विसली ते 4 बनले असते, म्हणून हे पण ऑप्शन गेलं. हे जास्तच मोठं आहे म्हणून हे गेलं, म्हणून आन्सर 2. आता ज्यांचं 2 असेल त्यांचं बरोबर, ओके, ज्यांचं आन्सर असेल त्यांचं बरोबर आहे. बाकी ज्यांनी डी दिले तर 2 जणांनी चुकलं. डी वाल्यांचं आन्सर आहे बी, कारण की हा पार्ट छोटा आहे. हा जर थोडासा अजून मोठा राहिला असता, असा राहिला असता, बघा मग असा, मग हा तुमचा असा, मग तुमचं ते मोठं आलं असतं. हा पार्ट खूप खूप छोटा आहे मित्रांनो, दॅट्स वाय इट्स ओनली सेकंड, बी ऑप्शन, बी वाल्यांचं बरोबर. समजलंय क्वेश्चन सर्वांना, ज्यांचं आन्सर बी असेल त्यांचं बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण आता. पाहू शकता की सर्कल आहे, ओके, 100% होतं, त्याला काय केलं 50% केलं. आता 50% केल्यानंतर त्याला अजून काय केलं 25% केलं, आणि काय इथं काय केलं सर्कल केलं. आता इथं सर्कल केलं मित्रांनो, तर सिंपल लॉजिक आहे. हे सर्कल केल्यानंतर पहिले हे जर इकडे खालचं वरती गेलं, बरोबर, मी बघा इथं डायग्राम काढून दाखवतो, खालचं कुठे गेलं वरती गेलं. आता एकाचे किती झाले 2 झाले, 2चे किती होतील, अजून 2 होतील, म्हणजेच काय 2 आणि 2 काय झाले 4. आता हे ऑप्शन बघा कुठे आपलं, हे ऑप्शन आहे आपलं डी मध्ये. आता पहिल्या याच्यात तर 3 होऊन गेलं, याच्यात 2 होऊन गेलं, याच्यात आहेत 4, बघा याच्यात पण 4 आहेत, पण इथं सर्कल सेंटरला कशाला येईल, आपला काही सेंटरला दिलंय का नाही, म्हणून आपला आन्सर काय येईल डी. आय होप सर्वांना समजलं असेल. अशा पद्धतीने टॅकल करायचं असतो. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. येतात काहींचे आन्सर, व्हेरी गुड, छान, ओके, व्हेरी गुड, डन. ओके, सो लेट्स सी. हे बघा पेपर होता 100%चा काय झाला 50% झाला, 50%चा काय झाला 25% झाला. आता 25%चा सिंपल आहे, इथं काय केलं त्यांनी हाफ राऊंड केले. आता हाफ राऊंड केल्यानंतर मित्रांनो हे जे 2 आहे, 2चे पहिले हे जे हाफ सर्कल आहे ते काय होतील वरती जातील. आता या दोघांचे मिरर इमेज जर बनली, हे बघा आता पहिले याची काय बनली वॉटर इमेज बनली, नंतर याची काय बनेल मिरर इमेज. मग 2चे म्हणजे 2 हातचे 4 हात होतात ना, बघा मग हे 4 झाले. ज्यांचं सी बरोबर असेल त्यांचं बरोबर, म्हणजे ज्यांनी सी दिलंय त्यांचं सर्वांचं बरोबर. क्लिअर आहे, ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा मित्रांनो. सर्कल इथं आहे, सो त्याचे काय बनतील ते बघा. चला इथपर्यंत आले, सर्वांचा आन्सर आले मित्रांनो बी, व्हेरी गुड, डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. काही आन्सर सांगा व्यवस्थित. यस, व्हेरी गुड, आलंय खूप जणांचं आन्सर बरोबर आहे, बी, छान, काय आन्सर येईल बी. नेक्स्ट क्वेश्चन आलंय सेकंड सर्वांचं, ओके. या क्वेश्चनच्या बॅकसाईड, यस, या क्वेश्चनपर्यंत आपण आलेलो होतो. हां, पुढच्या क्वेश्चनला जाऊ, डन. चला या क्वेश्चनचा आन्सर द्या. याच्यात बघा सर्कल आहे, 50% केलंय, पुन्हा 50% केलेलं आहे. आता याच्यात काय दिलंय, एक स्क्वेअर दिलेला आहे,
बरोबर. हा स्क्वेअर दिला आहे, या स्क्वेअरचं जर आपण पाहिलं तर कसं दिसेल सांगायचं. असं तर बनणार नाही, हे तर वेगळाच शेप आहे, याच्यात दोनच आहेत, म्हणून आन्सर काय येईल आपलं फर्स्ट. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. यस. सो हे ह्या जागेवर आहेत. हां बघा किती मस्त छान क्वेश्चन आहे हा, की हा जो इथला पोर्शन आहे त्याला इकडे फोल्ड केला आहे, हा पोर्शन याला फोल्ड केलेला आहे. आता हे जे सर्कल आहे ते कुठे दिलेत बरोबर याच्यावर. आता जेव्हा याला ओपन होईल तर सिम्पल हे सर्कल इथं जाईल आणि हे सर्कल इथे येईल, म्हणजे असेच असे शेप यायला पाहिजे, म्हणून आन्सर काय येईल थर्ड. ज्यांचं थर्ड आणि सी असेल त्यांच्या सर्वांचं बरोबर. क्लिअर. ओके डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. व्यवस्थित सांगा. बघा छोटासा पार्ट फोल्ड केला आहे, इकडून पण छोटासा पार्ट फोल्ड केला आहे, आणि मग मध्ये काय केलेलं आहे त्यांना डायग्राम खेळलेली गेला. आता जर जेव्हा ते इकडे फोल्ड केला तो इकडच्या साईडला ओपन होईल, हा इकडच्या साईडला ओपन होईल. याला बघा आता कसं दिसेल ते, कुठला आन्सर येईल ते परफेक्ट सांगा. हां आणि याचा जो पार्ट हा बघा निमुळता झालेला आहे, इथं हा स्ट्रेट आहे, आपला स्ट्रेट येणार नाही, एवढं लक्षात ठेवा, थोडासा निमुळता येईल. हां बाकीचे हे पण आन्सर देत आहेत. वा. 4 कसं येईल मित्रांनो, सिम्पल लॉजिक आहे. 4 तर बिलकुल येणार नाही. ओके 4 ज्यांचं पण आहे त्यांचं रॉंग आहे. ओके हे तर येणारच नाही. फर्स्ट कन्फ्युजन होतं 2 आणि 3 मध्ये, पण 2 आणि 3 मध्ये जर पाहिला तर हा बघा हा स्ट्रेट पार्ट आहे आपला, हा जो पार्ट आहे मित्रांनो हा बघा असा निमुळता पाहिजे, थोडासा निमुळता. सो ज्यांचं पण 2 असेल त्यांचं अगदी बरोबर, तुम्ही पाहू शकतात. क्लिअर. हे सांगा काय होऊ शकतो लवकर. यस. बाकीचे 3 म्हणतात, बाकीचे 1 म्हणतात, बाकीचे 2 म्हणतात. सर्वांचं आन्सर काय येईल ते मी एक्सप्लेन करेलच. सिम्पल आहे. 50% भाग फोल्ड केला आहे, त्याच्यातला वरचा भाग खाली फोल्ड केलेला आहे. ओके सर्कल दिलं इथं. आता जर सर्कल इथं दिलं तर हे सर्कल काय होईल, पहिले सर्वात पहिले वरती इथं जाईल. ओके सो हे सर्कल झालं. आता तुमचा हा जो पार्ट आहे हा तर वरती जाणार नाही, कारण की जागा नाही त्याला, तर असा तुम्ही घेतला असता तर तो वरती गेला असता, तो पण मधल्याच पार्ट आहे. आता हे गेलं, आता हे इकडे इकडे आहे, म्हणून याचे हे काय झालं, हे झालं. क्लिअर आहे. आता हा जो पार्ट आहे इकडे येतं, हा इथे येईल. अशी डायग्राम बघा आता कुठे तुम्हाला दिसून जाईल. यस. ज्यांचं थर्ड असेल त्यांचं अगदी बरोबर. फोर्थ येणार नाही मित्रांनो. हे ह्या साईडला आहे ना, हे इकडे पण होईल ना, एकाचं वरती जाईल आणि प्लस याची, म्हणजे बघा तुमचं पहिले काय होईल वॉटर इमेज, नंतर काय होईल त्याची मिरर इमेज हे येईल, आणि याची बघा वॉटर इमेज झाली. क्लिअर. म्हणजे मिरर इमेज झाली बघा, इकडून इकडे आला. सो काय येईल थर्ड. क्लिअर. डन. यस. या क्वेश्चनचा आन्सर द्या. ओके 2 2 2, बाकी ज्यांचं 2 आहे, ज्यांचं 2 आहे त्यांचं अगदी बरोबर. ओके ज्या विद्यार्थ्यांचं पण आन्सर 2 आहे त्यांचं अगदी बरोबर, कारण की सिम्पल आहे. प्लेन होता, हाफ फोल्ड झाला, नंतर इकडून त्यांना हे केलं आहे त्यांनी, नंतर इथे एक एक लाईन होत्या, सो त्या काय झाल्या आपल्या सिंगल सिंगल सिंगल. क्लिअर. डन. यस. इकडे बघा आता, इकडून हा फोल्ड, इकडून हा फोल्ड. ओके नंतर इथं बी इंटरनल फोल्ड आहे, नंतर मग स्ट्रेट पार्ट झाला, याला इकडे हे केलं. आता इथं 2 सर्कल आहेत, तर हे वरती जातीलच. ओके आणि या साईडला पण जातील. प्रयत्न करा कुठला आन्सर येईल सांगा, मी एक्सप्लेन करेलच सर्वांना. व्हेरी गुड. 3 ज्यांचं पण आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. 3 हेच आन्सर आहे. बघा आता सिम्पल आहे, हे जे आहे हे इथं जाणार आहे, हे जे आहे ऑब्विसली याचंच पुन्हा काय बघा, पहिले याचं काय बनलं तुमचं वॉटर इमेज, आता वॉटर इमेजची आपलं याची काय बनेल मिरर इमेज. 4 झाल्या येणार आहेत. आता हा जो आहे हा कुठे जाईल इथं. आता हे झाल्यानंतर हे याचं पुन्हा कॅप्चर होईल, सो हा तुमचा काय झाला इथं, आणि हा काय झाला इथं. क्लिअर आहे. आता हे इकडच्या साईडला बी फोल्ड होईल ना, हे बघा इथून हा इथं होता, पण याला लिमिट आहे ना, इकडच्या साईडला कुठला नाही, एवढंच येईल. मग हा काय झाला इथं आला, याला पण हे फोल्ड केलंय, म्हणून हा काय झाला तुमचा हा झाला. अशा पद्धतीने बघा तुमची डायग्राम कुठली आहे थर्ड आहे. मी पूर्ण प्रॅक्टिकली एक्सप्लेन केलं आहे, पाहून घ्या. ज्यांचं थर्ड आहे त्यांचं बरोबर आहे, ज्यांचं चुकलं त्यांनी व्यवस्थित ऑब्झर्व करा, बघा आणि चेक करा. यस. नेक्स्ट क्वेश्चन. ओके हे 4 चॅप्टर आज परफेक्ट व्हायला पाहिजे तुमचे. चला पहा लवकर. पूर्ण प्लेन होता, पुन्हा त्याला काय केलं आहे फोल्ड, म्हणजे हाफ केला, हाफचा अजून 25% केला. आता हा ट्रायंगल मधी पाहतोय. ओके हा मधी पाहतोय, तर हा पण मधी पाहिजे. ओके यांचं जर आपण पाहिलं तर हे अजून कुठे पाहतील, मधी पाहतील. माझं ऑप्शन कुठलं आहे आपलं 4 नंबरचं ऑप्शन. क्लिअर आहे. 4 नंबर. नेक्स्ट इकडे बघा सर्वांनी. आता सिम्पल आहे, ह्या पेपरला असा नाही केला आहे, असा फोल्ड केला आहे. असा फोल्ड केल्यानंतर अजून इकडे केला, बरोबर पतंग सारखा फोल्ड केलेला आहे. आता इथं 2 आहेत, तर हे 2 आहेत, तर इकडे पण काय येतील 2, इकडे पण किती येतील वरती 2, इकडे. म्हणजे अशा पद्धतीने बघा त्याचे जास्तीत जास्त 2चे किती बनशील 4, 2 4 आणि किती 8 बनतील. अशी डायग्राम बघा बरं कुठे दिसते तुम्हाला. पहिलीच ऑप्शन आहे, ज्याचं पहिलं त्याचं अगदी बरोबर.
तिसरं नाही येणार मित्रांनो. तिसरं चुकीचं आहे. काय येईल आपलं ऑप्शन येईल फर्स्ट ऑप्शन येईल. यस, फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. ज्यांचं फर्स्ट आहे त्यांचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वरचा पार्ट आणि खालचा पार्ट व्यवस्थित पहा. कुठली डायग्राम येईल सांगा. हा सर्कल झालेला आहे. ओके, ते पहा. म्हणून आपला हा पार्ट येणार नाही. ओके, इकडे हे जर पाहिलं तुम्ही थोडंसं स्ट्रेट आहे. हा पार्ट पहा येईल का. ओके, तो पण घेणार. हा मधीच आहे, हा पण येणार नाही. म्हणजे हे गेलं. उरलं ऑप्शन कुठलं आपलं 4. ज्यांचं असेल त्यांचं अगदी बरोबर. व्हेरी गुड. सो 4 येईल. चला पुढचा क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी पाहू शकतात. पूर्ण एक असं सिलेंडर टाईप होतं. त्याला वरून फोल्ड केलं, त्याला खालून फोल्ड केलं. जी पण क्रिया झाली ती आता मध्ये झालेली आहे. मध्ये पण काय केलं, जो 50% भाग आहे तो काय केला, फोल्ड केला आहे. आणि मग नंतर इथं काय दिलं, सर्कल दिलं. इकडे एक सर्कल दिला आणि हा एक पार्ट आहे. आता याला आपण कसं दिसेल ते पाहू. तुम्ही तोपर्यंत तुमचा आन्सर द्या, मग मी एक्सप्लेन करेल. खूप सोपं आहे. बाकीचे आन्सर बरोबर देतात. किती जणांचं बरोबर येतं पाहू आपण. यस, बघा ज्यांचं पण 4 आहे त्यांचं बरोबर आहे. पहा 4 कसं येईल. सिम्पल आहे. हे पूर्ण गोल होऊन जाईल आणि हेच गोल कुठे जाईल, वरती जाईल. हा जो पार्ट आहे हा ब्लँक आहे, हा पण इकडे येऊन जाईल. आणि हा जो तुमचा पार्ट आहे हा बघा, हा असा, म्हणजे अशा पद्धतीने त्याला काय होईल, तो सेम होऊन जाईल. सो तुमचं काय आन्सर. यस, क्लिअर, डन. चला पुढच्या क्वेश्चन सर्वांसाठी. 50% झाला. ओके, पुन्हा 25% झाला आणि इथं थोडासा कट दिलेला आहे. सो याचं रूपांतर कसं होईल ते सांगायचं आहे. हे अशा पद्धतीने जाईल तुमचं. इकडे पण सेम अशी होईल. म्हणून आन्सर काय येईल 2 येईल. ओके, 4 नाही. 4 कसं येईल मित्रांनो. हा पार्ट कशाला येईल, याचा काय संबंध. ठीक आहे, तो येणारच नाही 4. हे तर येणारच नाही. हे वरती कशाला जाईल. ओके, आणि हे बघा एक साईडला तुटलेलं आहे, येणार नाही. आन्सर काय येईल 2. ज्यांचं 2 असेल त्यांचं बरोबर. 1 पण नाही मॅडम. आन्सर काय येईल 2. सिम्पल आहे. पुन्हा सांगतो, इकडे लक्ष द्या. वरचा भाग खाली गेलेला आहे आणि हा इकडे गेलेला आहे. मग आता बघा, आता हा इकडे गेलेला आहे, फोल्ड झालाय. हा पहिले काय होईल, हा इकडेच्या साईडला येईल. हे बघा, हा इकडे आला बरोबर. आता खालचा पार्ट कुठे जाईल, वरती जाईल. म्हणजेच काय झाला, हा तुमचा पुन्हा हे झाला. म्हणजे बघा वरती तुमची ती डायग्राम बनणार आहे. क्लिअर आहे. ऍक्सेप्ट आहे आणि सर्वांना 2. यस नो करा. 2 का येईल समजलं का. यस, कारण की सिम्पल आहे. लॉजिक बघा ना तुम्ही. 2च क्रिया झालेल्या आहेत. टॉप बिकम्स बॉटम आणि लेफ्ट साईड बिकम्स राईट साईड. सो आता आपल्याला सगळ्यात शेवटची क्रिया काय, लेफ्ट साईडची राईट आहे ना, मग तिला ओपन करावं लागेल. हे जे होतं हे इकडे ओपन झालं. मग आता याला जो बॉटम आहे तुमचा तो काय होईल, टॉप होईल. म्हणजे या गोष्टीवरती जातील. मग क्लिअर आहे. डन. नेक्स्ट घ्या पुढचा क्वेश्चन सर्वांसाठी. अजून आपलं काय चालू आहे, पेपर कटिंगच चालू आहे. पेपर फोल्डिंग बाकी आहे मित्रांनो. यस, पेपर कटिंगच चालू आहे. आन्सर द्या. या साईडला काय झालेलं आहे, लेफ्ट साईडला काय झालं तुमचा, यस फोल्ड झालेला आहे, कटिंग झालेली आहे. यस, किती जणांचा आन्सर आला, 3 वाल्यांचं बरोबर. छान, ज्यांचं 3 आहे त्यांचं बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. चला लवकर पुढचा क्वेश्चन सांगा. 50%, 25% आणि 25% मध्ये बघा असा पार्ट दिलाय. आता तो त्या साईडला होईल. यस, येते. खूप जणांचा आन्सर आलाय. व्हेरी गुड. चला शिकले. 2, ज्यांचं पण 2 आहे त्यांचं परफेक्ट. 2च आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, कारण की बाकीचे शेप बनतच नाही ना. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हां बघा, हा इकडे फोल्ड झाला, हा इकडे फोल्ड झाला बरोबर. म्हणजे बघा काय केलं त्यांनी, असं जे की होतं त्याला 50% केलं. आता मध्ये जर पाहिलं आपण, इथं काय झालं तुमचा सर्कल, इथं काय झाला सर्कल, हा पार्ट इकडे. मग याच्याने काय लक्षात आलं तुम्हाला, की इकडे जर आपण पाहिलं, सो हे इकडच्या साईडला होईल आणि हे काय होईल, इकडच्या साईडला होईल बरोबर. मग आता इकडचं सर्कल इकडे सर्कलच येईल आणि इकडचं काय येईल, इथं सर्कल येईल. मधला जो पार्ट आहे तो चेंज होणार आहे का आपला, नाही. असं ऑप्शन बघा की जिथे ही क्रिया झालेली आहे. बघा लवकर, हे येणार नाही मित्रांनो. ओके, हे तर बिलकुलच येणार नाही. आता हा पार्ट आहे, पण हा बघा ना, हे या साईडला 2 सर्कल झालेत, हे या साईडला झालेत. मग चौथा पण ऑप्शन येणार नाही. हे बघा, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ ऑप्शन गेले. आन्सर काय येईल आपलं, थर्ड आन्सर येईल. काय येईल, थर्ड आन्सर येईल. क्लिअर आहे. डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. लवकर सांगा. खूप छान क्वेश्चन आहे. छोटासा 20% भाग खाली फोल्ड झालेला आहे
आणि इकडचा बी 20% भाग फोल्ड झाला आहे, बाकी बघा पार्ट जसं तसा आहे. ठीक आहे, मग याच्यात काय क्रिया झालेली आहे की जो फोल्ड झाल्यानंतर सर्कल कुठे इथं आहे ना, आणि हे इथंचे, याला काही डिस्टर्ब होणार नाही. आता सर्वात शेवटचा फोल्ड काय हा आहे ना, मग आता सर्कल कुठे बनेल, इथं बनेल. मग आता ही काय झाली तुमची मिरर इमेज झाली. आता मिरर इमेजचे काय बनेल, वॉटर इमेज. वॉटर इमेज बनली तर वरती काय होतील, 2 सर्कल. सो असा ऑप्शन कुठे दिसतोय, याला काही चेंज होईल का, नाही. अशा पद्धतीने विचारसरणी करा तुमची, सर्व आन्सर तुमचे बरोबर येतीलच मित्रांनो. क्लिअर, ओके, डन. चलो लेट्स सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. यस, येतोय काहींचा आन्सर, व्हेरी गुड. चला पाहू बरं आपण किती जणांचा बरोबर येतो. पूर्ण हा पार्ट असा फोल्ड केलाय. ओके, नंतर याच्यातला हा पार्ट फोल्ड केल्यानंतर इथून थोडासा अजून फोल्ड केलाय. इथं 2 दिलेत. आता इथं 2 दिलेत तर पहिले हे 2 बनतील मित्रांनो. आता हे खालचे वरती जातील म्हणजे ही लाईन बनेल. मग आपली थर्ड आन्सर आहे. वरती काहीच जाणार नाही, वरचा काहीच संबंध नाही आहे, वरती कुठलंच जाणार नाही. सो ज्यांचं यांचं थर्ड आहे त्यांचं अगदी बरोबर. ठीक आहे, काय येईल आन्सर सांगा. बघा 100% होता, 50% फोल्ड झाला, पुन्हा 50% फोल्ड झाला. आता इथं तुम्हाला 2 डायग्राम काढलेले आहेत. ह्या 2 डायग्रामचं जर आपण पाहिलं तर सेम इथं पण एक डायग्राम येईल. बघा शेवटचा भाग फोल्ड आहे ना, सो खालचा भाग कुठे जाईल, वरती. हे बघा हे झालं. सो आता याचं काय होईल, पुन्हा मिरर इमेज बनेल. हे इथं जाईल, हे इथं येईल आणि हे कुठे जाईल, शेवटी जाईल. अशी डायग्राम बघा बरं कुठे. सर्वात शेवटचा ऑप्शन दिसते सर्वांना, 4 नंबरचा ऑप्शन. यस, व्हेरी गुड, शिकले तुम्ही. आता 4 नंबर बरोबर आहे. डन. नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. पुढचा क्वेश्चन सॉल्व करा. हे पूर्ण इकडचं इकडे येणार आहे. ओके, ते खाली येईलच, कारण की बघा हे असं आहे म्हणजे हे काय होईल, इकडच्या साईडला आहे. हे पोझिशन या अशाच राहतील, पण तो जो ट्रायंगल आहे तो काय होईल, उलटा होऊन जाईल. झाला, हे अशाच्या पद्धतीने आलं. आता हे अशा पद्धतीने येतं, हे काय होईल, या साईडला होईल ना. बघा असं कुठलं ऑप्शन आहे तुमचं ते पहा लवकर. कुठला ऑप्शन येईल, 2 का 3 येईल, ऑप्शन चेक करा. हे 4 तर बनणारच आहेत आपले, बरोबर. हे 4 आहेत. यांची एक काय होईल, हे जर इकडच्या साईडला तर इकडे जातील, हे पण इकडच्या साईडला तर इकडे येतील. मग काय आन्सर येते आपलं 2, कारण हे इथं जसं तसं आहे. 2 ऑप्शन ज्यांचं यांचं असेल त्यांचं अगदी बरोबर. व्हेरी गुड, शिकले तुम्ही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन खूप बारीक आहे, सूक्ष्म आहे, प्रयत्न करा. इकडे फोल्ड केला आहे. ओके, हा पण इकडे खाली फोल्ड केलेला आहे. ओके, नंतर मग इकडे चला कसं दिसेल पहा. मधला पार्ट छोटा आहे म्हणून स्क्वेअरचा बनणार नाही, म्हणून शेवटचं ऑप्शन गेलं. ओके, छोटासा ट्रायंगल बनणार नाही म्हणून हे पण ऑप्शन गेलं. आणि खाली कुठलाच ट्रायंगल येणार नाही म्हणून हे येणारच नाही, आणि ते तर गेलं. म्हणून आन्सर काय येईल, फर्स्ट. ज्यांचं फर्स्ट असेल त्यांचं अगदी बरं, कारण की खालचा पार्ट येत नाही म्हणून 2 ऑप्शन उडाले मित्रांनो. आणि इथं स्क्वेअर तर बनणार नाही, कारण की छोटासा कट आहे, तुम्ही पाहू शकता क्लिअर डायग्राममध्ये. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, ऑप्शन ट्रिकला सामोरे जायचं असतं.